नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या 15 दिवसात मार्गी लागणार असून त्यानंतर लागलीच हे काम सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीनं लक्ष घालून निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सूचना केल्या, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते आणि दळणवळणाशी संबंधित विविध प्रश्नांवर यांच्याशी चर्चा केली. यावेळी नाशिक फाटा ते राजगुरुनगर या उन्नत मार्गाच्या कामाला गती देण्याची आपण विनंती केल्याचं डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. या उन्नत रस्त्याच्या कामासाठी 100% जमीन अधिग्रहण झाल्याशिवाय प्रकल्प सुरू करता येणार नाही. या कॅबिनेटच्या निर्णयामुळे प्रकल्पाला विलंब होत असल्याचं या चर्चेतून समोर आलं. त्यावर आवश्यक असलेल्या 10 हेक्टर जमिनींपैकी PMRDA क्षेत्रातील 6.91 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध झाला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3.81 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी पुढील 15 दिवसात निधी उपलब्ध होणार असल्याचं गडकरी यांनी या भेटीत सांगितलं. त्याचबरोबर गडकरी यांनी स्वतः पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले, असं डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. मंचर आणि कळंब बायपास जवळ भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्याची मागणी करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर MSIDCकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या तळेगाव, चाकण, शिक्रापूर, हडपसर, यवत आणि पुणे शिरूर या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालंय. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप व आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होत असून या अपघातात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागलाय, अशी बाब खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर गडकरी यांनी तातडीनं MSIDCचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांना रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.